विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व करणार आहोत। फर्स्ट क्वेश्चन, बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9. बेस ऑफ ट्रायंगल इज 9 and height is 5. जो फर्स्ट ट्रायंगल आहे त्याचा बेस हा 9 आहे आणि त्याची हाईट जी किती दिलेली आहे 5 सेंटीमीटर दिलेली आहे। बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 सेंटीमीटर। जो दुसरा जो त्रिकोण आहे त्याचा बेस किती आहे 10 आहे आणि त्याची हाईट 6 सेंटीमीटर आहे। तर आपल्याला काय काढायचं आहे बघा, फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दीज ट्रायंगल्स, म्हणजे त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढायचं आहे। तर मग आपण पहिल्यांदा जो फर्स्ट ट्रायंगल आहे त्याचा बेस आणि हाईट काय आहे तेच कन्सिडर करूया। सोल्यूशन, बेस ऑफ ट्रायंगल इज 9. बेस ऑफ ट्रायंगल इज 9 फॉर फर्स्ट ट्रायंगल। पहिल्या त्रिकोणाचा पाया बेस आपण B1 असे कन्सिडर करूया। बेस ऑफ ट्रायंगल इज 9 and height h1 is equal to 5 cm. Base of another triangle for second triangle, base B2, base second, base of another triangle is 10 centimeter, the base is equal to 10 and height is 6. Height h2 is equal to 6. By using property, तुम्हाला प्रॉपर्टीचा यूज करायचा आहे। मग कोणती प्रॉपर्टी यूज करायचं, तुम्हाला 3 प्रॉपर्टी आहेत, त्या तिन्हीपैकी एक प्रॉपर्टी यूज करायचा आहे। बेस आणि हाईट दिलेला आहे म्हणजे रेशो ऑफ द एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स, ही प्रॉपर्टी तुम्हाला यूज करायची आहे। बाय प्रॉपर्टी काय सांगते बघा, द रेशो ऑफ द एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट। मग या प्रॉपर्टीनं सोडवायचं आहे। मग एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इज इक्वल टू काय सांगते प्रॉपर्टी, बेस इंटू करस्पॉन्डिंग हाईट, फ्रॉम फर्स्ट कंडिशन। आता बेस काय दिलेला आहे बघा, एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इज इक्वल टू बेस B1 9 into 5 H1 5
B2 10 into 6. कॅल्क्युलेशन करा. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 3 2 जा 6, 3 3 जा 9. मग एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इज इक्वल टू 3 into 1 3, 2 into 2 4. मग रेशो काय फाइंड झालेला आहे बघा. एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स इज इक्वल टू 3/4. मग याचा रेशोमध्ये लिहा. एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल रेस टू एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इज इक्वल टू 3/4. तर विद्यार्थी मित्रांनो, इन द ॲडजॉइंट फिगर सोबतच्या आकृतीमध्ये बी सी परपेंडिक्युलर ए बी, बी सी परपेंडिक्युलर आहे ए बी वरती, ए डी परपेंडिक्युलर आहे ए बी वरती. म्हणजे ए डी जो आहे परपेंडिक्युलर ए बी वरती आहे. बी सी इज इक्वल टू 4 अँड ए डी इज इक्वल टू 8 सेंटीमीटर दिला आहे. देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी आपल्याला फाइंड करायचा आहे. म्हणजे तुम्हाला एरियाचा रेशो फाइंड करायचा आहे. मग या कंडिशननुसार तुम्हाला काय लक्षात येतं बघा बरं. दोघांमध्ये ए बी कॉमन आहे. म्हणजे ए बी काय आहे सांगा, बेस आहे. म्हणजे पाया ए बी हा पाया आहे. म्हणून या ट्रायंगल्समध्ये काय सेम असेल, मग बेस सेम आहे. मग बेस सेम असेल तर प्रॉपर्टी काय आहे मग, द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस इज इक्वल टू करस्पॉन्डिंग हाईट. म्हणजे बेस सेम असेल तर त्याचा रेशो कशाच्या करस्पॉन्डिंग भेटतो, हाईटच्या भेटत असतो. मग सोल्युशन करूया आपण. मग बघा, ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल ए डी बी. बघा, ए बी सी आणि ए डी बी. ट्रायंगल ए बी सी ए डी बी हॅव कॉमन बेसिस, कॉमन बेसिस किंवा सेम बेसिस असं सुद्धा लिहू शकतो आपण. दोघांमध्ये काय आहे, सेम बेसिस आहेत. दॅट इज ए बी. म्हणजे ए बी हा दोघांमध्ये काय आहे, सेम आहे. मग काय सांगते प्रॉपर्टी, जर बेस सेम असेल तर हाईटचा रेशो. बाय प्रॉपर्टी, बाय प्रॉपर्टी बाय प्रॉपर्टी काय सांगते मग बघा, द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस is equal to corresponding height. Area of triangle ABC upon area of triangle ADB. बेस सेम आहे तर रेशो काय तो हाइट्स मध्ये येत असतो, H1/H2. एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADB. ट्रायंगल ABC ची हाईट कोणती आहे, BC आहे. H1 = BC अपॉन H2 एरिया ऑफ ट्रायंगल ADB ची हाईट AD. BC = 4 सेंटीमीटर and AD = 8 आहे. 4 1 4
4 2 8, म्हणजे रेशो काय आलेला आहे 1/2. मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC रेज टू एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू 1/2. हा दुसरा प्रश्न आहे. तर आपण आता तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न, थर्ड क्वेश्चन इन द एडजॉइंग फिगर सेगमेंट PS परपेंडिक्युलर आहे सेगमेंट RQC. जो सेगमेंट PS जो आहे PS परपेंडिक्युलर आहे RQ वरती. सेकंड कंडिशन, सेगमेंट QT परपेंडिक्युलर आहे PR वरती. हा QT जो परपेंडिक्युलर आहे PR वरती आहे. या दोन कंडिशन वरून आपल्याला ट्रायंगल्स तयार करायचे आहेत. फर्स्ट स्टेटमेंट, सेगमेंट PS परपेंडिक्युलर सेगमेंट RQ. PS RQ म्हणजे ट्रायंगल कोणतं तयार होईल PQR. ट्रायंगल PQR हा ट्रायंगल येतो. म्हणजे सेगमेंट PS, जर PS हा जर असेल परपेंडिक्युलर आहे RQ वरती, मग त्याच्यानुसार एक ट्रायंगल तयार करा. म्हणजे ज्यामध्ये बेस कोण होईल, बेस B1, हाईट H2. आता RQ हा बेस आहे, कारण RQ हा बेस आहे. हाईट कोण आहे PS, हाईट जी आहे ही रेडमध्ये PS आहे. सेकंड कंडिशन, सेगमेंट QT. बघा, सेगमेंट QT परपेंडिक्युलर सेगमेंट कोणते आहे PR आहे. PR इज अ बेस, QT इज अ हाईट. जो परपेंडिक्युलरच्या राईट हँड साईडला असतो तो बेस असणार आहे आणि जो लेफ्ट असतो तो हाईट असणार आहे. ट्रायंगलचं नाव सांगा. QT इथं आहे आणि PR आहे, म्हणजे ट्रायंगल कोणतं आहे PQR. म्हणजे ट्रायंगल PQR. बेस सेकंड PR and height H2 is equal to height QT. या दोन कंडिशनवरून एक आपल्याला अट मान्य झालेली आहे. दोघांचा ट्रायंगल कोण आहे PQRच आहे, पण डिफरंट बेसेस आणि डिफरंट हाईट आहे. आणि या दोन्ही त्रिकोणाचा पाया आणि उंची वेगवेगळी आहे. मग या दोघांचा आपल्याला रेशो फाइंड करूया. मग काय सांगतो रेशो फाइंड करण्यासाठी, प्रॉपर्टी बघा. बाय युजिंग प्रॉपर्टी बघा, प्रॉपर्टी काय आहे, द रेशो ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स, प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. म्हणजे बेस आणि हाईट दिला असेल तर आपण काय म्हणतो, बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला वापरतो. एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला वापरायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQR गेट कॅन्सल, म्हणजे 1/1 इज इक्वल टू
बेस 1 RQ into H1 PS divided by B2 बघा B2 is equal to PR divided into QT. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. आता डिवायडेशन आहे, मल्टिप्लिकेशन होईल म्हणजे काय होणार आहे बघा, PR इंटू QT इज इक्वल टू RQ इंटू PS. RQ इंटू PS व्हॅल्यू पुट करा. PR इज इक्वल टू 12 इंटू QT. RQ इज इक्वल टू 6. PS is equal to 6. QT is equal to 6 into 6 divided by 12. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 2 1 जा 2, 2 3 जा 6 म्हणजे QT is equal to 3. सेंटीमीटर दिले का बघा, नाही म्हणजे युनिट्स लिहायचं. 3 युनिट्स. तर याच्यानंतर आपण चौथा प्रश्न पाहूया. क्वेश्चन 5. इन द adjoint figure PQ perpendicular BC, AD perpendicular BC, then find the following ratio. म्हणजे या तिघांचा आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे. Solution. First, triangle PQB and triangle PBC. PQB आणि PBC. PQB हा ट्रायंगल आहे छोटा आणि दुसरा त्याच बघा PBC. दोघांमध्ये PQ सेम आहे. मग हॅव सेम हाईट PQ. दोन्ही ट्रायंगलचा PQ हाईट सेम आहे. हाईट सेम असेल तर रेशो बेसमध्ये भेटतो असतो. मग एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC इज इक्वल टू, हाईट सेम असेल तर बेसमध्ये B1 अपॉन B2. PQB आणि PBCचा बेस बघा, PQBचा बेस BQ, B2 PBCचा बेस B2, PBC म्हणजे बेस BC. फर्स्ट. सेकंड, ट्रायंगल PBC and triangle ABC. PBC आणि ABC. PBC हा छोटासा, हा पूर्ण दिसतो. PBC. आता PBC मध्ये बेस BC आहे आणि हाईट PQ आहे आणि ABC मध्ये बेस BC आहे आणि हाईट AD आहे. मग दोघांमध्ये काय सेम आहे, BC सेम आहे. मागितलं जात हॅव सेम बेसिस. कोण, BC. BC हा सेम आहे. मग त्याचा रेशो हाईट्स मध्ये भेटतो. एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC, सॉरी एरिया ऑफ ट्रायंगल PBC
अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. बेस सेम आहे रेशो हाईटमध्ये H1 अपॉन H2. PBCची हाईट PQ आणि ABC याची हाईट AD. थर्ड क्वेश्चन, ट्रायंगल ABC and triangle ADC. ABC हा मोठा त्रिकोण ABC मध्ये BC पाय आहे, AD हा आहे. परत ADC म्हणजे हा छोटा, दोघांमध्ये AD सेम आहे. AD बघा ABC म्हणजे AD सेम आहे. हॅव सेम हाईट AD. हाईट सेम असेल तर रेशो बेसमध्ये घ्या. मग बेसमध्ये घेऊया. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC इज इक्वल टू बेस 1 अपॉन बेस 2. हाईट असेल तर बेस घ्या. ट्रायंगल ABCचा बेस कोणता आहे? BC आहे. BC. ट्रायंगल ADCचा बेस बघा कोणता आहे? DC. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला रेशो फाइंड करायचा होता, तर रेशो अशा प्रकारे फाइंड करायचा. तर याच्यानंतर आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणजे थेल्स थेरम पाहणार आहोत.